जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचार नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप तसेच उमेदवार अक्षय कर्डिले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले की राज्यात बारामती व राहुरी येथे पोटनिवडणुका होत असून महाविकास आघाडीने बारामतीसाठी जो निकष लावला तो राहुरीसाठी लावला नाही। मुख्यमंत्री आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा होऊनही महाविकास आघाडीने उमेदवारी दिला हे पवारांचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केलाय। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायात सर्व समाज एकत्र येऊन अखंड हरिनाम सप्ताह करतात। सर्व समाजाला एकत्र आणण्याचे वैशिष्ट्य वारकरी संप्रदायात आहे। वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा आहे। संत ज्ञानेश्वरांचे पसायदान हे काव्य मानवतेच्या कल्याणासाठी असून सर्व समाजाला एकत्रित पुढे घेऊन जाणारा वारकरी समुदाय असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले। सामाजिक कामातून एका व्यक्तीला मदत केल्याचा राग मनात धरून तरुणाने सरपंच पतीच्या कारवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिल्याची घटना जाफराबाद येथे घडली आहे। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद खैरी निमगाव रोड परिसरात शुक्रवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। फिर्यादी संदीप भाऊसाहेब शेलार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी सामाजिक कामाच्या निमित्ताने अनिल दशरथ नांगळ यांना मदत केली होती। याच कारणावरून आरोपी शुभम बाबासाहेब नांगळ याने हे कृत्य केल्याचे समोर आले। भोंदूबाबा अशोक खरात यांनी केलेल्या कृत्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून नवीन गुन्हे दाखल होत आहेत। अशोक खरातच्या प्रकरणात आता राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही नाव आले आहे। शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावली असून त्यांचीही चौकशी केली जाणार आहे। समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली असून प्रतिभा चाकणकर यांची चौकशी पोलीस करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी गावात 2 वेगवेगळ्या प्रकारची प्राचीन दुर्मिळ नाणी सापडली आहे। ही प्राचीन नाणी मराठीकालीन असल्याचा उलगडा इतिहास अभ्यासक सुमित डेंगळे, डॉक्टर विजय वादक यांनी केला आहे। निमगाव जाळी येथील सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्या वाड्याच्या परिसरात पहिले नाणे सापडले आहे। हे नाणे तांब्याचे असून पर्शियन भाषेत आहे। त्यांच्यावरचा मजकूर पुसट झाला असून त्याचा अद्याप उलगडा झालेला नाही। तर दुसरे नाणे हे गावातील दुधेश्वर परिसरातील एका डोंगराच्या पायथ्याशी सापडले। हे नाणे तांब्याचे असून ती शिवराई असल्याचं सांगितलं जातंय। या नाण्यावर एका बाजूला श्री राजा आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती असे लिहिलेले आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। कान्हूर पठार परिसरातील 16 गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आलाय। मांडओहळ धरणातील पाण्याची अनिश्चितता लक्षात घेता आता या योजनेचा मुख्य उपदव बदलून तो पिंपळगाव जोगा कालव्यालगत स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव निश्चित करण्यात आला आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्राद्वारे हा विषय मांडल्याने योजनेच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झालाय। कान्हूर पठार भागासाठी ही योजना जीवनवाहिनी असली तरी उन्हाळ्यात मांडओहळ धरणातील पाणी साठा तळाला गेल्याने योजना वारंवार ठप्प होत होती। कर्जत जामखेड तालुक्यात डिजिटल शिक्षणाला मोठी चालना देण्यात आली असून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्हा परिषद शाळांना आधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले। 13 एप्रिल 2026 रोजी 140 शाळांमध्ये 65 इंची इंटर ऍक्टिव्ह पॅनल
ई लर्निंग सॉफ्टवेअर आणि अन्य साहित्यांचे लोकार्पण होणार आहे, ज्यासाठी देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत. एकूण 9.64 कोटी रुपयांच्या निधीतून कर्जत, जामखेड व अहिल्यानगरमधील 343 शाळांना डिजिटल संच वितरित केला जात आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळणार असून शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. अहिल्यानगरमध्ये शेअर बाजारात मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 3.50 कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी प्रणव प्रवीण कटारिया यांना आरोपी ओमकार संतोष हसे याने गुंतवणुकीचे आमिष दाखवले. एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान आरोपीने विश्वास संपादन करून वेळोवेळी मोठी रक्कम आपल्या खात्यावर जमा करून घेतली. मात्र कोणताही परतावा न देता तसेच मुद्दलही परत न केल्याने कटारिया यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. कोपरगाव शहराच्या 131.24 कोटींच्या पाणी योजनेअंतर्गत ब्रिजलाल नगर येथील पाण्याच्या टाकीची चाचणी यशस्वी झाल्याची माहिती नगरसेवक वीरेन बोरावके यांनी दिली आहे. आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. या योजनेमुळे पूर्वी 16 ते 21 गावांनी मिळणारे पाणी आता 4 दिवसाआड मिळू लागले असून पुढे नियमित पुरवठ्याचा मार्ग मोकळा होत आहे. या योजनेतून 95 किमी नवीन पाईपलाईन, जुन्या तलावांची दुरुस्ती आणि विविध भागात नवीन पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. ब्रिजलाल नगर टाकीमुळे माधवनगर, शंकरनगर, गवारी नगर, ओम नगर, श्रद्धा कॉलनी, सह्याद्री कॉलनी व द्वारका नगरी या भागांना पाणी पुरवठा होणार आहे. सध्या वितरण व्यवस्थेचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरात लवकर शहराला नियमित पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे. तसेच उर्वरित तलावांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून भविष्यातील 50 वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन होत असून त्यांच्या विचाराने लोक एकत्रित येत आहेत. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा झालेला असून लवकरच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम सुरू होणार असल्याची खात्री महानगरपालिका आयुक्तांनी दिली असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं. शहरात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती महात्मा फुले दाम्पत्य स्मारक समितीच्या वतीने साजरी करण्यात आली. माईवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.